जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीच मला राजकारणात पुढे आणण्याचं काम केलं। 7 दशके देशावर राज्य करणाऱ्यांनी शहराकडे दुर्लक्ष केलं होतं। जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। उलट काहींना आम्ही लखपती दिदी करणार असून या निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेल्या अभय आव्हाड यांच्यासह सर्व उमेदवारांना निवडून द्या। पुढची जबाबदारी माझी असेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। नगर तालुक्यातील रोहित छत्तीशी गावाच्या शिवारातील एका हॉटेलमध्ये चोरट्या मार्गाने घुसखोरी करून बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या 5 बांगलादेशी तरुणांना मुंबईच्या काळा चौक युनिटच्या पोलीस पथकाने पकडलाय। त्यांना पुढील कारवाईसाठी नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। मुंबई काळा चौकी युनिट येथील पोलीस निरीक्षक ज्योती पाटील या पथकासह त्यांच्याकडे 1 जानेवारी 2025 रोजी दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी बुधवारी सायंकाळी अहिल्यानगरला आले होते। 31 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या युनिटच्या दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईत 1 बांगलादेशी व्यक्तीस अटक केलं होतं। त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने हे पथक नगरला आलं होतं। पाथर्डी पालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री प्रचारासाठी आले। शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव, लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्याबाबत एकही शब्द न बोलता आम्ही आजपर्यंत एवढा निधी दिला, हे केलं ते करू अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बंडू पाटील बोरुडे आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते। यावेळी खासदार निलेश लंके, प्रताप ढाकणे, बंडू बोरुडे, शिवशंकर राजळे, नासिर शेख, योगिता राजळे, प्रभावती ढाकणे, ऋषिकेश ढाकणे आदींसह सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते। समता पतसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने विरोधकांनी थकबाकीदारांच्या माध्यमातून दाखल केलेल्या अर्जावर समताची चौकशी सहकार मंत्रालयाने अखेर थांबवली आहे। संबंधित प्रकरणाची सखोल माहिती व कायदेशीर बाबींचा अभ्यास केल्यानंतर ही चौकशी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अखेर सत्याचाच विजय झाला असून समताला अडचणीत आणण्याचा विरोधकांचा डाव उधळला असल्याचं मत समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओम प्रकाश कोयटे यांनी व्यक्त केलंय। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। कोपरगावच्या आकाशाला लाभलेली निर्भय चादर आणि तारकांनी सजलेले नभांगण अशा रम्य वातावरणात KJ सौम्या महाविद्यालयीन अवकाश निरीक्षण केंद्रातर्फे आकाश निरीक्षण व जेमिलीड उल्का वर्षाव दर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। हा कार्यक्रम कोपरगाव परिसरातील विद्यार्थी, अवकाश अभ्यासक व खगोल प्रेमींसाठी खुला व मोफत ठेवण्यात आला होता, अशी माहिती प्राचार्य डॉक्टर विजय ठाणगे यांनी दिली आहे। कर्जत येथे गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करताना तहसीलदार रवी सतवन आणि त्यांच्या पथकावर वाळूचा टिपर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसेच शासकीय वाहनांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अजय अशोक गोरे आणि आकाश अशोक गोरे यांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नेवासात प्रचंड जनसागर उसळला. भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला. या पदयात्रेदरम्यान स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधताना भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य पदयात्रा आणि विकास कामांची माहिती देण्यात आली. तसेच येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं. पदयात्रेला नागरिकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे महायुतीच्या विजयाचा विश्वास अधिक बळकट झाला असल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. यावेळी आमदार विठ्ठलराव लंगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, प्रभाकर शिंदे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक उपस्थित होते. नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र दिसतंय. जामखेड शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रचार दौऱ्याला वेग आलाय. या प्रचार दौऱ्यात सभापती राम शिंदे यांनी घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. त्यांनी साधेपणा आणि आपुलकीतून मतदारांशी नातं अधिक दृढ केलंय. प्रचार दरम्यान नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांचा आढावा घेत लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीची जाणीव अधिक वाढल्याचं सांगण्यात आलंय. थेट संवादामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं असून प्रचार दौऱ्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जामखेड शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये होम टू होम प्रचारामुळे निवडणूक वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र सध्या दिसत आहे. जिल्ह्याची खबर बातमी इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.